विकासाचे ध्येय विणलेले होते. पिंपरी चिंचवड आणि बारामती सारख्या शहराच्या शिरावर डोळे दिपवून टाकणाऱ्या विकास कामाचे कोंदण लावणाऱ्या अजितदादांच्या हातात राज्याची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्राची प्रगती ही तितक्याच जोमाने होऊ लागली. यात मात्र शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दादांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला मानणारा मोठा वर्ग आहे. चुकीच्या कामाने दादा परखडपणे विरोध करतात, तर लोकोपयोगी कामात अडसर आली तर त्यांचा परखडपणा कामात दिसतो. काम झाल्यानंतर त्यांचे महत्त्व व दादांची कल्पक दृष्टी लोकांना समजते. महाराष्ट्रातील सर्वात कार्यक्षम नेता कोण, तर ते अजितदादा पवार होय. सकाळी 6 वाजता कामाची सुरुवात करीत रात्री 1-1:30 वाजेपर्यंत वर्षातील सर्व दिवस सलग काम करण्याची क्षमता असलेला एकही नेता राज्यात सापडणार नाही. प्रचंड प्रवास, दिवसभरात हजारो लोकांना भेटणे, अधिकाऱ्यांच्या सलग बैठका घेणे, अशी सगळी कामे दादा तितक्याच कार्यक्षमतेने करत होते. म्हणूनच मी म्हणेन, अशा अनेक गुणांनी संपन्न असलेले माझे दादा एक अद्भुत रसायन होते. अजितदादा हे दूरदर्शी वास्तूक विशारद होते. बारामती, पिंपरी चिंचवड अशा शहरांना घडवत असताना सोनार ज्याप्रमाणे दागिन्याची कलाकुसर करतो, त्याच बारकाईने प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले. या प्रकल्पाच्या भव्यतेमुळे ही शहरे आज महाराष्ट्रात एक नवीन ओळख निर्माण करीत आहे. अचूकता, कलाकुसर आणि गुणवत्ता यांचा साधत दादाने एखाद्या वास्तूक विशारद प्रमाणे ही शहरी घडवली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांची एक प्रसिद्ध कविता मला आठवते. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहुमध्ये सागराचे बळ आहे. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आणि जनतेच्या बाहुमध्ये सागराचे बळ ज्याला ओळखता येते, तोच लोकप्रमुख राज्यकर्ता होऊ शकतो. राज्यकर्त्याचे हे गुण लक्षण ज्याला यथार्थपणे लागू पडते, असे राजकारणातील एक नाव म्हणजे श्री अजितदादा पवार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा नाईक यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून मिरवण्याचा मान मिळाला तो फक्त अजितदादांनाच. आपला स्पष्ट वक्तव्यपणा आणि सडेतोड वक्तृत्वाने महाराष्ट्राला हलविणारे दादा हे माझ्यासाठी आणि उभ्या महाराष्ट्रासाठी कायमच आदराचे स्थान असतील. आम्ही त्याकडे आदर्श म्हणून पाहतो. म्हणूनच अजितदादा यांच्या बाबतीत म्हणावे लागेल, यू कॅन लव्ह हिम, हेट हिम, बट यू कॅन्ट इग्नोर हिम. तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या असंख्य व्यक्तींचा आदरवड असलेल्या दादांना माझ्या शब्द रूपातील श्रद्धांजली मी पुढील काव्यात व्यक्त करतो. हिमालयही थरथर कापतो जेव्हा सह्याद्री उभी राहते, वादळांनाही थांबावे लागते जेव्हा सिंह चालू लागतो. जेव्हा नेतृत्व दादांकडे येते तेव्हा महाराष्ट्र सुद्धा वेगाने दौडू लागतो. महाराष्ट्र सुद्धा वेगाने दौडू लागतो. जाता जाता एवढेच म्हणेन, बलशाली व महाराष्ट्र नवा, अजितदादांचा मुख्यमंत्री व्हावा. या माझ्या स्वप्नाप्रमाणे महाराष्ट्रातील दादांवर प्रेम करणाऱ्या तमाम चाहत्यांच्या मनातील अर्धवट राहिलेले स्वप्न मनाशी कवटाळून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.